आज शनिवार म्हणजे आनंदाचा दिवस. आज आपण बघणार आहोत आनंदी शनिवार उपक्रम. आता बघा, आपण प्रत्येक शनिवारी काहीतरी उपक्रम करत असतो. आता मकर संक्रांत जवळ आलेली आहे आणि मकर संक्रांत जवळ आली म्हणजे आपल्याला माहितीये की आपण पतंग ही उडवतोच. मग आता पतंग काय करतात मुलं, बाहेरून विकत आणतात. 10 रुपये, 20 रुपये, 50 रुपये खर्च करतात. तर आपण आज आपले पैसे वाचवायचे. आपल्या घरी न्यूजपेपर येतो, हा पेपर जो जुना झालेला असतो, त्या पेपर पासून आपण पतंग बनवायचे आणि ती उडवायचे. आम्ही जेव्हा लहान होतो ना, आम्ही सुद्धा असं करतो, पतंग विकत आणत नव्हतो, पेपर पासून पतंग बनवत होतो. तर आपला आजचा उपक्रम जो आहे आनंदी शनिवार उपक्रम, आजचा उपक्रम कागदापासून पतंग बनवणे. तर आपण आता काय करायचंय, या कागदापासून आपल्याला पतंग बनवायचे. आता बघा, हा न्यूज पेपर आहे, जुना झालेला पेपर घ्यायचा आहे. आता एवढा मोठा पेपर आहे, बरोबर आहे. तर आता पतंग आपली आली पाहिजे, तर मग असं ह्याची पतंग होणार आहे का, नाही. आता यासाठी काय करायचं, पहिल्यांदा बघा, आकार येण्यासाठी बरोबर व्यवस्थित हे करा. बघा, हे केलं की आता काय करायचंय, कट कुठं करायचंय, आता कट बरोबर ह्या ठिकाणी मारायचंय. त्या लेवलला इथं कट मारायचंय. ओके, मी काय करतो, याला फोल्ड करतो म्हणजे व्यवस्थित मला कट मारता येईल. म्हणजे माझा आकार हा व्यवस्थित होणार आहे. ओके, बघ आता इथं आपण कात्रीच्या साहाय्याने सुद्धा कट मारू शकतो, किंवा आपण काय करायचं, पट्टीच्या साहाय्याने पण आपल्याला कट करता येतं. आता बघा, इथं आपण काय करतोय, कट करतोय, व्यवस्थित आकार कट झाला पाहिजे. आकार जर व्यवस्थित कट झाला तर आपल्याला काय होणार आहे, बघा आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, पतंगीचा आकार जो आहे त्या पद्धतीने आपल्याला कट झालेला आहे. आपल्याला आता याच्यामध्ये काय करायचं, आता अजून साहित्य आपल्याला काय काय लागणार आहे, चिकट टेप लागणार आहे, दोरा लागणार आहे. बघा, लक्षात ठेवा, साधा दोरा जो वापरायचा आहे, मांजा कुणीही वापरायचा नाही. तुम्ही पतंग जेव्हा घरी उडवताय किंवा कुठे उडवता तेव्हा मांजा वापरू नका. कारण मांजा जर वापरला तर काय होईल की त्याच्यामुळं एखाद्याचा जीव जाऊ शकतो किंवा एखाद्या पक्ष्यांचा जीव जाऊ शकतो. त्यामुळे मांजा वापरू नका. आपला साधा दोरा घ्यायचा आहे, त्याच्याने ही पतंग वर जाते. मांजा आता जास्त हे झालेलं आहे. आधी काय होतं की दोराच होता, तर मांजा कुणीही वापरू नका. तर दोरा घ्यायची, चिकटपट्टी आहे. आणि त्यानंतर बघा, ह्यासाठी लागणारे जे साहित्य दुसरं काय आहे, तर हे काडे आहेत. आता हे काटे जे आहेत, छोटे काटे आहेत, त्या कशा आहेत, खराटा माहिती आहे आपल्याला. तर या खराट्याच्या काट्या आहेत. तर या खराट्याचे काटे आहेत, ते आता आपण काय करायचंय, ह्याच्यापासून मस्त बघा आकार आपल्याला दिलेला आहे ऑलरेडी. आता आपण हे काय करणार आहे, इथपर्यंत बरोबर इथं कट करून घ्या. आता एवढा आपण आकार घेतलेला आहे. तर आता मी काय करतोय, इथं बरोबर असा कट मारतोय. मला जेवढी लागणार आहे तेवढंच मी घेणार, हे घेतलेलं आहे. आता याच्यानंतर काय आहे की याच्यानंतर इथे आपल्याला बरोबर येते का, यस बरोबर येते. त्यामुळे याला काय कट करायची गरज नाही. तर आता आपल्या चिकटपट्टी आपण अशी पूर्णपणे ही लावून घ्यायचे आणि कुठंही शिल्लक म्हणजे आपल्याला काय की हे निघणार नाही याची दक्षता आपणच घ्यायची आहे. व्यवस्थित चिकटपट्टी लावून घ्या. सोपं आहे, अवघड नाही. आता ही चिकटपट्टी मी लावून घेतलेली आहे बरोबर, म्हणजे काठी जी आहे ही पॅक झालेली आहे. त्यानंतर आता बघा, दुसऱ्यांदा आता हे झालं एक, तर दुसरं आपल्याला करायचंय. तर त्यावेळेस मी काय करतो, थोडं मुलांची मदत घेतो, कारण काय ती काठी सटकते. सो मी इकडे बघा, जर इथं थोडी साईज मोठी होते, थोडं आपण कट करूया, म्हणजे आपल्याला काय थोडं जे आहे ते प्रॉपर होणार आहे. ओके, आता बरोबर झालं. इकडे 7 ये रे, 7 धर इथं, ह्या साईडला, ह्या साईडला बघा की आता या ठिकाणी बरोबर आकार दिलेला आहे. आता फक्त काय करायचं, आपल्याला चिकटपट्टी लावून घेणं गरजेचं आहे. तर आता आपण चिकटपट्टी पटपट लावून घेऊया, म्हणजे आपलं व्यवस्थित होणार आहे. पहिल्यांदा कोपरे लावूया, म्हणजे आपले कोपरे हलणार नाहीत. ठीक आहे, कोपरे पहिल्यांदा लावून घेणं गरजेचं आहे. कोपरे लावून घेतले तर काय इथं हलणार नाही. कोपऱ्याला चिकटपट्टी लावलेली आहे व्यवस्थित.
आता बघा ह्या ठिकाणी कोपरे लावले. आता इथं मिडलला सगळ्यात महत्वाचं काय मिडल आहे, तर मिडलला बरोबर झालं पाहिजे पतंगीचं आहे आणि मिडलला लावणं गरजेचं आहे. तर आता हे मिडलला लावल्यामुळं काय झालं बघा, आता काठी झाली त्यानंतर राहिलेली तुम्ही आता व्यवस्थित लावू शकता. म्हणजे ही काठी सुद्धा हलणार नाही याची दक्षता आता आपण पूर्णपणे घेतलेली आहे. बघा एक साईड झाली पूर्ण, आता ही दुसरी साईड. म्हणजे आता ह्या ठिकाणी आपण काय केलेलं आहे, प्रॉपरपणे चिकटपट्टी लावून घेतलेली आहे. आता ही पतंग आपली तयार झालेली आहे. हा आता बघा, आता या साईडनं आपल्याला दिसतं का, ह्या साईडनं बघा, हा ह्या साईडने आपली आधी पतंग अशी मस्तपैकी तयार झालेली आहे. आता काय करायचंय, ह्याला आता आपण दोरा व्यवस्थित लावून घेऊया. त्यानंतर ह्याला काय शेपटी असते, हा आपण टेल म्हणतो त्याला, ठीक आहे. तर ही शेपटी सुद्धा आपण काय करायची, कागदापासूनच बनवायची आहे. ती कशी बनवायची तुम्हाला सांगतो मी. ती काय अवघड आहे का, नाही, ती सुद्धा अवघड नाही. आता जो आपला शिल्लक राहिलेला कागद होता, ह्या शिल्लक राहिलेल्या कागदाला असं काय करायचंय, असं मस्तपैकी हा तुम्ही मोठं एक आकार हे केला. बघा आम्ही या ठिकाणी काय केलेलं असं तेल मस्त त्याला, म्हणजे एक शेपटी बनवलेली आहे आणि ती तिथं चिटकवलेली आहे. आता तुम्ही बघू शकता की आमची पतंग किती छान दिसू शकते. बघा ही जी पतंग आहे किती छान शेपटी तयार झाली इकडून अशी, आणि आपण घरच्या घरी म्हणजे एकही रुपया न घालवता, एकही रुपया न घालवता आपण घरच्या घरी पतंग कागदाची छान अशी पतंग तयार झाली आहे. त्याला शेपूट सुद्धा खूप छान लावलेली आहे, छान आकार दिले शेपटीला. कृपया करून सर्वांनी दोराच वापरावा. ह्या ठिकाणी कोणीही मांजा वापरू नये. मांजा वापरला तर एखाद्याचा जीव जाऊ शकतो, एखाद्याला हानी होऊ शकते, पक्ष्यांचा जीव जाऊ शकतो. त्यामुळे कोणीही मांजाचा वापर करू नये याची दक्षता घ्यावी. बघा मुलं किती छान छान पतंग बनवतात. इथं मस्त कागदापासून पतंगी, हा छान अशा पतंग बनवतात मुलं. वा, व्हेरी गुड. वेगवेगळ्या आपल्या आयडिया वापरून असे पतंग बनवायचं काम चालू आहे या ठिकाणी. पेपर पासून सुद्धा पतंग बनवलं जाते त्या ठिकाणी. बघा बघा क्रिएटिव्हिटी मुलं करतात मस्त छान बनवत. छोटी आणि सुंदर पतंग एकमेकांना मदत करत आहेत. छान अशा पतंगी बनवायचं काम चालू आहे. बघा मुलांनी किती छान छान अशा सुंदर सुंदर अशा पतंग बनवले आहेत. मस्त मस्त कागदाचा वापर केलेला आहे. छान छान अशा पतंगी तयार केलेल्या आहेत मुलांनी. आणि आता या ठिकाणी नंतर आता आम्ही पतंग उडवणार आहोत. अशा छान छान पतंगी. चला आता आपण आता पतंग उडवूया. मुलं पतंग उडवण्याचा आनंद घेत आहेत. मुलं कशा प्रकारे पतंग उडवण्याचा आनंद घेतात. छान छान पतंग उडवत आहेत. आनंदी शनिवारचा उपक्रम आहे, त्याच्या अंतर्गत आपण पतंग बनवणे हे घेतलं होतं.